मी प्रतीक दुमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मेकिंग जर्नीमध्ये. तर आजची जर्नी आपण अष्टविनायकपैकी 2-3 गणपती आज आपण कव्हर करणार. त्यातला फर्स्ट गणपती आपण सिद्धी टेकचा सिद्धिविनायक कव्हर करतो आहे. आणि पाठीमागे बघा आता हे मंदिर रिनोव्हेट होतं आहे, नवीन बनतं आहे. तर ह्याची अपडेट तुम्हाला सांगतो. गाभाराच्या आतमध्ये आपलं 5 मिनिटात दर्शन होतं. कुठून दाखवतो, इथून जातात आणि अवघ्या 5 मिनिटात दर्शन होतं. आणि हे आता इथे पाठीमागे पूर्ण खोदकाम चालू आहे. नवीन गणपती दर्शनासाठी नवीन मंदिर बनवत आहेत. तर त्याचे अपडेट तुम्हाला सांगतो. तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं यावे, इथे टायमिंग काय, गणपतीचं टायमिंग काय, कसं यावे, किती टायमात दर्शन होतं, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सिद्धटेकचा सिद्धिविनायकचं दर्शन घडवतो. तर जसं तुम्ही इथे आल्यानंतर बघितलं की हे बघा तिथे आतमध्ये गणपती मंदिर रिनोव्हेट होतं आहे, खोदकाम चालू आहे. आणि इथून 5 मिनिटात दर्शन होतं. तुम्हाला दाखवतो कुठून येतात. इथून गेल्यानंतर आमचं दर्शन झालं 5 मिनिटात. पण आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं, म्हणून आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही भेटलं. पण या लगेच तुमचं दर्शन होऊन जाईल 5 मिनिटामध्ये. मंदिराकडे जाण्यासाठी इथून रस्ता आहे, इथून जाण्यासाठी रस्ता आहे हा, इथून असं वरती जाण्यासाठी. आजची डेट सांगतो मित्रांनो, 21 मार्च 2026. या दिवशी मंदिराचं मी आत्तापर्यंत सांगतो काम चालू आहे, नवीन रिनोव्हेट होतं आहे. मे बी फ्युचरमध्ये मंदिर बंद होईल, काय होईल काही सांगता येत नाही. तर आत्ता तरी 5 मिनिटामध्ये दर्शन होतं आहे लगेच. तर पाठीमागे बिल्डिंग आहे, बिल्डिंगमधून डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जायला देतात. आणि हे आत्ताचे अपडेट आहे. तर मित्रांनो आपला सेकंड आहे मोरगावचा मयुरेश्वर. इथे मोठा व्हिडिओ नाही बनला कारण की 5 मिनिटात दर्शन झालं. काय तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो, पण स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सिद्धटेक आणि मोरगावचा या दोघांची हिस्ट्री, त्यांना अशी नावं का पडली हे तुम्हाला माहिती पडणार आहे. तर इथे तर लगेच झालं दर्शन. 5 मिनिटं मला वाटलं थोडा मोठा व्हिडिओ बनेल, पण नाही झाला. माझ्या पाठीमागे जी नदी दिसते ती भीमा नदी आहे. सिद्धटेकला लागून जी नदी आहे तिला भीमा नदी बोलतात. आणि या भीमा नदीच्या इथे बोटिंग पण करू देतात. बोटिंगचे बघा इथे अशी बोटिंग चालू आहे, असं इथं बोर्ड लावला आहे. मी इथं बोटिंग करू शकता. थोडा तुम्ही इथं दर्शन तुमचं लगेच झालं तर इथं ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही बोटिंग करू शकता. भीमा नदी खूप मोठी आहे, मला खूप चांगला मोठा राऊंड फिरवतील. मी तुम्हाला दाखवतो एक किती बोट गेली आहे, ती कुठे गेली ते तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, बोट पर्यंत गेली आणि कसली तरी झाडे आहेत पाण्याच्या वरती तरंगत आहेत. आणि इथून ते तिथपर्यंत अशी नदी आहे. ही बोटिंगची इन्फॉर्मेशन बघा. पर फेरी बोट 1 ते 3 व्यक्ती 300 रुपये, 4 किंवा 4पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्याकडून 100 रुपये घेतले जातात. 2 किमी राऊंड, 2 किलोमीटर राऊंड तुम्हाला फिरवणार. इथे आहे आणि इथून ही बोट जाते. तर हा एक इथे भीमा नदीच्या नदीवर एक ॲक्टिव्हिटी यांनी चालू केली आहे. तुम्ही पण ह्याचा आनंद घेऊ शकता. आपला सेकंड स्पॉट आहे मोरगावचा मयुरेश्वरच्या. इथे आलो आहे. आता इथे बघूया किती मिनिटात दर्शन होतं.
तिन्ही गणपतीचं दर्शन करून झालं आहे. पाठीमागचं मोरगावचं मयुरेश्वरचं आता जस्ट दर्शन झालं आहे. त्याला पण 20 मिनटं लागली. आता मार्चमध्ये आलो आहे, तर तुम्ही फटाफट या आणि तुम्हाला लगेच दर्शन होऊन जाईल. हा अष्टविनायकचा नकाशा. इथे इकडचे आपले महड, पाली, आता आपला सिद्धटेक आणि आता जस्ट झाला मयुरेश्वर. आपले हे 3 बाकी आहेत. 1 2 3 4 हे 4 बाकी आहेत. 4 झाले, 4 बाकी आहेत. अजून एका गणपतीचा इथं आलो अष्टविनायकला, तेहूरचा चिंतामणी. आता आपलं बघूया 2 टाईपचे दर्शन आहे, शीघ्र दर्शन आणि इथे लाईनीमध्ये. आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, तर मी विचार करतोय शीघ्र दर्शननी जाऊ. शीघ्र दर्शनासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये घेतले जातात आणि हे 2 कार्यालय इथून घेतात आणि इथून ही लाईन आहे. आणि मी जस्ट आता जाऊन आलो, तर दर्शन 20-25 मिनटं लागले, कारण की खूप गर्दी असल्यामुळे. तरी पण इतका वेळ लागला. तर ही लाईन आहे, नॉर्मल लाईन, आणि ती लाईन खूप जास्त आहे. तर शीघ्र दर्शनाने जाऊन आलो मी. 20 मिनटात झालं आपलं दर्शन. तर आता आपला व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला तिन्ही गणपतीची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.